हे बघा तुम्ही इथे बघू शकता प्रत्येक पीसला कसं इथे मसाला लागलेला आहे। आता आपण हे सर्व मटण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। इथे मी हे मटण शिजवताना एकही पाण्याचं न थेंब टाकता या मसाल्यामध्येच हे मटण मी पूर्णपणे शिजवून घेणार आहे। मटण मॅरिनेट कसं करायचं, मॅरिनेट केल्यानंतर किती वेळ ठेवायचं, हे सर्व मी तुम्हाला इथे सांगणार आहे। या मटण बिर्याणीला आपण इथे सर्व साहित्य वापरून थर कसा देणार आहोत स्टेप बाय स्टेप, ते पण इथे मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे। आणि आपण इथे मटण पाणी न टाकता शिजवणार आहोत। जसं जसं आपलं मटण हे शिजणार मसाल्यामध्ये तसा तसा या मटणाचा कलर पण इथे मसाल्यामध्ये छान फ्लेवर उतरतो आणि कलर पण चेंज होतो। मी ज्याप्रमाणे इथे मटण बिर्याणी बनवलेली त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा। हॉटेलपेक्षाही भारी बिर्याणी आपल्याला घरी बनवता येते। मी ज्याप्रमाणे बनवली त्याप्रमाणे तुम्ही नक्की ट्राय करून बघा। चला आता आपण ही सर्वांची आवडती मटण बिर्याणी कशी बनवायची हे बघूया। आणि या मटण बिर्याणीला काय काय साहित्य इथे यूज केलेलं आहे आणि मटण किती घेतलेलं आहे, तांदूळ किती घेतलेलं आहे, हे सर्व आपण बघूया। सर्वात आधी इथे मी मटण 1.25 किलो मटण घेतलेलं आहे। आता हे मटण सर्वात आधी मी इथे स्वच्छ 5 ते 6 पाण्याने स्वच्छ क्लीन करून घेतलं, म्हणजे धुवून घेतलेलं आहे। आणि धुवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे 1 चमचा भरून। आणि आलं लसणाची पेस्ट टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये फ्रेश दही मी इथे घेतलेलं आहे, 1 मोठी वाटी भरून इथे दही टाकून घेतलेलं आहे। अर्धा चमचा इथे हळद टाकून घेतलेली आहे आणि 1 चमचा भरून गरम मसाला, 1 चमचा भरून इथे कांदा मसाला टाकून घेतलेला आहे, 1 चमचा भर लाल तिखट, 1 चमचा इथे मटण मसाला टाकून घेतलेला आहे आणि अजून एक मटण मसाला 1 चमचा टाकून घेतलेला आहे। चवीनुसार इथे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि 1 चमचा भरून इथे धणे आणि जिरे हे भाजून इथे कुटून घेऊन टाकलेले आहे। पुदिना टाकून घेतलेला आहे। त्यानंतर इथे कोथिंबीर भरपूर सारी टाकून घ्यायची आहे आणि आता आपण ही छान मिक्स करून घेणार आहोत की पूर्ण मटणाला हे बघू शकता इथे छान लागले गेलेलं आहे। जेवढं साहित्य इथे मी यूज केलं तेवढं सर्व या मटणाला छान लावून घेतलेलं आहे। हे मी रात्रीच्या वेळेला मॅरिनेट करून ठेवलेले आहे, रात्रभर हे छान मस्त मॅरिनेट होणार आहे। इथे मी तुम्हाला रात्रीच दाखवलं होतं मटण मॅरिनेट कसं करायचं ते। इथे आपलं रात्रीच मी मॅरिनेट करून घेतलेलं होतं। इथे छान मस्त असं या मसाल्यामध्ये मुरलं गेलेलं आहे। एवढं आपलं मटण ह्या मसाल्यामध्ये मुरल्या जातं मॅरिनेट केल्यामुळे, तेवढी आपली बिर्याणी खूप टेस्टी लागते। आणि ज्या वेळेला आपण मटण बिर्याणी खातो, मटण बिर्याणीमधलं जे मटण असतं ते खूप सॉफ्ट होतं रात्रभर मॅरिनेट करून ठेवल्यामुळे। आता मी इथे तुम्हाला काही मसाले दाखवते। मी ऑलरेडी इथे भाजून घेतलेले, इथे मी 7-8 कांदे घेतलेले मोठे, साधारण हे अर्धा किलो कांदे असेल, हे असे भाजून घेतलेले। नंतर इथे मी आलं घेतलेले, जवळजवळ इथे 10-15 आल्याचे तुकडे घेतलेले, एक मसाल्याची इलायची घेतलेली आहे, एक हिरवी इलायची घेतलेली, एक चक्रफूल घेतलेले, 3 असे दालचिनीचे तुकडे घेतलेले, लसणाची 1 कुडी, त्याच्या पाकळ्या मोठ्या मोठ्या 1 कुडी घेतलेली आहे, अर्धी वाटी इथे खोबरं असं बारीक चिरून घेतलेलं आहे, 1 चमचा भरून इथे पांढरे तीळ घेतले, 1 चमचा भरून इथे धणे घेतलेले, नंतर इथे 4 टोमॅटो घेतलेले, ते बारीक चिरले, ते पण थोडेसे भाजून घेतले आणि थोडेसे कोथिंबीरच्या काड्या घेतलेले। त्या कोथिंबीरच्या काड्या पण मी टोमॅटो भाजतानाच भाजून घेतलेले। म्हण आहे ना एक की मटण खावावं हाडाचं आणि भाजी खावावी देठाची, त्याचप्रमाणे इथे मी थोड्याशा ते कोथिंबीरच्या काड्या या टोमॅटोमध्ये भाजून घेतलेले। तुम्ही एकदा माझ्याप्रमाणे इथे मटण बिर्याणी बनवून बघा, खूप छान होते। तर तुम्हाला हे सर्व साहित्य मी इथे दाखवून झालेले आहे। आता हे मी मिक्सरला फिरवून घेणार आहे। असंच साहित्य घ्यायचं इथे आपण। तुम्हाला याच्यामध्ये काय अजून ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता। इथे मी कांदा इथे तळून घेतलेला आहे, असाच इथे तांबूस कलर येईपर्यंत तळून घ्यायचा, थर देताना आपल्याला हा कांदा लागेल। इथे आपण जो मसाला बारीक करून घेतलेला होता तो ह्याच्यामध्ये आता टाकून घेणार आहोत पूर्ण। इथे तुम्ही बघू शकता पूर्ण मसाला मी इथे टाकून घेतलेला आहे। आपण जे मॅरिनेट केलेलं मटण आहे ना त्यालाच हे सर्व लावून घ्यायचं आहे आपल्याला। आपण काय हे तेलामध्ये मसाला फ्राय करणार नाही आहे, हे जे मॅरिनेट केलेलं आहे त्यालाच हा पूर्ण ते असं लावून घ्यायचं आहे। मटणाचं पीस आहे ना एक एक, हे बघा
असं पूर्ण ह्याला आपण छान लावून घ्यायचे. किती मसालेदार दिसतंय हे. तर पूर्ण लावून झालं आपला. इथे मी बिर्याणी मसाला घेतलेला आहे, मटन बिर्याणी मसाला आहे हा पण इथे आपण टाकून घ्यायचा पूर्ण. इथे मी 4 चमचे भरून घेतलेला आहे. पण हा जो मसाला टाकलेला आहे तो पण पूर्ण इथे छान या मटणाला सर्व लावून घ्यायचं आहे आपल्याला. मसाला सर्व लावून झालेला आहे हे बघा. असाच छान लावून घ्यायचा. आणि मी ज्याप्रमाणे इथे मटन बिर्याणी बनवते त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा. आमच्याकडे तर 15 दिवसातनं एकदा बिर्याणी होतेच, पण मी कधी शूट केलं नाही बिर्याणीचं. यावेळेला म्हणलं जरा बिर्याणी आपण इथे शूट करून दाखवावी. आता इथे छान मस्त मिक्स झालेलं आहे. प्रत्येक पीसला इथे मटणाच्या भरपूर सारा मसाला लागला गेलेला आहे आणि असाच लावून घ्यायचा. प्रत्येक पीसला भरपूर सारा मसाल्याचा असा थर लागला पाहिजे. तीच मटण बिर्याणी खायला खूप छान लागते. आमच्या घरात तर हॉटेलच्या बिर्याणीपेक्षा माझ्या हातची बिर्याणी घरात सर्वांना प्रचंड आवडते. चला आता आपण बनवायला घेऊया. आता इथे मी मोठी कढई ठेवून घेतलेली आहे. ही मोठी कढई आहे, ह्याच्यामध्ये माझी 2 किलोची बिर्याणी होते. आता ती कढई ठेवल्यानंतर मी त्याच्यामध्ये तेल टाकून घेत आहे. इथे मी 4 पळ्या भरून तेल टाकून घेतलेलं आहे. हे तेल छान तापल्यानंतर जे मॅरिनेट करून ठेवलेलं मटण आहे ते मी याच्यात टाकून घेणार आहे. तेलामध्ये मी काहीच टाकणार नाही आहे. हे बघा तुम्ही इथे बघू शकता प्रत्येक पीसला कसं इथे मसाला लागलेला आहे. आता आपण हे सर्व मटण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. पूर्ण मी इथे मटण ह्या कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि आता आपण ह्या तेलामध्येच आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपण काहीच मसाले टाकलेले नाही. ऑलरेडीच आपण इथे मटणाला भरपूर सारे मसाले टाकून घेतलेले होते. आता ह्या तेलामध्येच आपण हे छान फ्राय करून घ्यायचं आहे. इथे मी मीठ टाकून घेते. ऑलरेडी आपण आधी पण मीठ टाकलेलं होतं. आता आपण इथे छान मिक्स करून घेतलेलं आहे. इथं आपण ह्या मसाल्यामध्येच हे मटण शिजवून घेणार आहोत. इथे पाणी अजिबात टाकायचं नाही आपल्याला. मीडियम गॅसवर या मसाल्यामध्येच आपण हे मटण शिजवून घेणार आहोत. असंच केल्याने बिर्याणी खूप टेस्टी लागते. हे पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया. हे बघा इथे हा जो मसाला असतो आणि मटण मॅरिनेट करून ठेवलेलं असतं ना आपण, त्यालाच ते पाणी सुटलेलं असतं. म्हणून मी तुम्हाला म्हणते इथे पाणी घालायची काही गरज लागत नाही आपल्याला. मी इथे गॅस मोठाच केलेला आहे, कारण मी ज्या कढईमध्ये मटण शिजायला ठेवलेलं आहे ती कढई जाड आहे. त्यामुळे मी इथे मोठा गॅस केलेला आहे. नाहीतर मी नेहमी रेसिपी बनवताना सांगते की गॅस मीडियम ठेवा. पण आज काही मी तुम्हाला तसं सांगितलेलं नाही आहे, कारण मटण बनवताना तुम्ही भांडं कुठलं घेता त्याच्यावर अवलंबून असतं हे. अजून आपल्याला इथे 10 मिनटं तरी लागेल मटण शिजायला. इथे आपलं मटण शिजेपर्यंत मी तुम्हाला इथे तांदूळ दाखवते. 1.25 किलो मटणाला इथे मी 1 किलो तांदूळ घेतलेला आहे. आणि इथे मी दिल्ली राईस तांदूळ घेतलेला आहे. इथे मोजून 1 किलो घेतलेला आहे. आता हा मी नीट करून घेणार आहे आणि स्वच्छ धुवून एक 15 मिनटं मटण शिजेपर्यंत भिजत ठेवणार आहे. आता आपण इथे बघूया. तुम्ही शिजताना काहीच पाणी नाही घातलं ना की बघा अशी मस्त तर्रीवर येते. आणि आता आपण चेक करूया. इथे असं मटण शिजायला वेळ लागतो, पण मटण बिर्याणी खूप टेस्टी होते. जर तुम्हाला असं शिजवायचं नसेल तर तुम्ही कुकरला लावून शिजवलं तरी चालेल, न पाणी घालता. पण वाटलंच कुकर पातळ असेल तर इथे फक्त अर्धा कपच पाणी ॲड करायचं आणि कुकरवर मात्र मीडियम गॅस ठेवायचा. आपलं हे चेक केलं आहे, शिजलं आहे. 2च मिनटं आपण हे छान एकदा होऊन देऊया. हे साईडला पातेलं ठेवलेले आहे, पण जाड बुडाचं पातेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी इथे राईस शिजवून घेणार आहे. इथे पाण्याला छान उकळी फुटल्यानंतर इथे मी 2 हिरवी मिरची, 3 दालचिनीचे तुकडे, 10 काळी मिरी आणि 5 लवंगा आणि 2 तेजपत्ता हे इथे मी टाकून घेतलेले आहे. इथे 2 चमचे भरून मीठ टाकून घेतलेले आहे. इथे आपण पूर्ण तांदूळ टाकून घेतलेलं आहे या पाण्यामध्ये. इथे थोडंसं तेल टाकून घ्यायचं आपण की आपला राईस छान मस्त राईस लेग चकाकी छान येते. मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण एक 70% इथे राईस शिजून घेणार आहोत. इथे मी चेक केलं की मटण इथे छान शिजून झालेलं आहे. आता आपण ह्याला इथे मी एक वाटी ठेवून घेतलेली आहे. आता आपल्या बिर्याणीला आणि या मटणाला छान मस्त स्मोक येण्यासाठी
स्मोकी फ्लेवर उतरण्यासाठी आपण इथे कोळसा गरम करून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये इथे तूप टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण हे इथे झाकून ठेवूया. इथे छान मस्त असा स्मोक त्या मटणाला उतरेल आणि तेवढंच आपलं बिर्याणी टेस्टी लागेल. आता आपण एक 5 मिनिटं हे छान झाकून ठेवूया. इथे छान जड काहीतरी ठेवून घ्यायचं. स्मोक दिलेला आहे तो बाहेर जाऊ नये म्हणून इथे जड साहित्य ठेवून घ्यायचं. आणि इथे आपला राईस पण शिजत आलेला आहे आणि शिजला 70% की पटकन आपण हा गाळून घ्यायचा आहे. आणि जास्त शिजला की आपली बिर्याणी बिघडते. आणि हा राईस असा अख्खाच पूर्णपणे बिर्याणी होईपर्यंत अख्खाच राहायला पाहिजे, म्हणून आपण इथे लक्ष देऊन 70%च राईस शिजून घेणार आहे. इथे मी चाळणीमध्ये असा राईस काढून घेतलेला आहे, नितळायला ठेवलेला आहे. इथे मी झाकण काढून बघूया आता. इथे छान मस्त असा जे आपण स्मोकी करून घेतलेलं आहे त्याचा छान वास येतोय. मस्त राईस असा टाकून घ्यायचा आहे. पूर्ण इथे थर देऊन घ्यायचा आपल्याला. इथे पूर्ण आपण राईस टाकून घेतल्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. कोथिंबीर टाकून झाल्यानंतर पुन्हा इथे पुदिना टाकून घ्यायचा. आपण भरपूर सारा पुदिना टाकून घ्यायचा. त्यानंतर इथे काजू टाकून घ्यायचे असे. आणि काजू टाकल्यानंतर इथे बेदाणे टाकून घ्यायचे आपण. इथे कांदा जो आपण इथे तळून घेतला होता ना, तो कांदा पण इथे टाकून घ्यायचा सगळीकडे थोडा थोडा. त्यानंतर इथे साजूक तूप असं टाकून घ्यायचं 2 चमचे. राईस पसरून टाकून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता माझा राईस कसा असा सुट्टा झालेला आहे. मी ज्याप्रमाणे तुम्हाला इथे राईस दाखवला कसा शिजवायचा आणि पुन्हा मी तीच प्रोसिजर करून घेणार आहे. थर लावून घेणार आहे आणि थर लावल्यानंतर इथे भरपूर सारं अर्धी वाटी तूप मी इथे चमच्याने टाकून घेणार आहे. पूर्ण तुपाचा फ्लेवर आपल्या या पूर्ण खाली राईसपर्यंत उतरला जातो आणि आपली मटण बिर्याणी अधिक टेस्टी होते. इथे थोडासा बिर्याणी मसाला टाकून घेतलेला आहे. इथे मी थोडासा रेड कलर टाकून घेणार आहे. तुम्हाला आवडत असेल तरच तुम्ही इथे टाका. इथे गॅस मीडियम करून घ्यायचा. जाड लोखंडी तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यावर मी ही कढई ठेवलेली आहे. मोठं ताट ठेवून घेतलेलं आहे. त्याच्यावर जड खलबत्ता ठेवून घेतलेला आहे. जी दमला आपण बिर्याणी ठेवलेली ना त्याच्यावर जड काहीतरी साहित्य ठेवून घ्यायचं. किंवा तुम्ही पातेलं वगैरे काय कुकरमध्ये पण हा दम दिलात बिर्याणीचा की त्याला कणिक लावलं तरी चालेल. आता आपण हे 10 मिनिटं मीडियम गॅसवर होऊन देणार आहोत. इथे आपण कढई खाली उतरून घेतलेले तुम्ही बघू शकता इथे झालेली आहे. आता आपण बघूया. सुट्टा राईस असा इथे आपला दिसतोय. तसंच सेम इथे करून घ्यायचं. मस्त अशी टेस्टी आपली इथे बिर्याणी तयार झालेली तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर ही माझी मटण बिर्याणी आवडली असेल तर पटकन लाईक करा. चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच छान रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.